हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे केकचा स्पॉन्ज। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केक स्पॉन्ज कसा लावायचा आणि तो ओला होऊ नये यासाठी काय करता येईल याविषयी पूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आता तुम्ही इथे बघू शकता, हे माझ्याकडे काही स्पॉन्ज मी बेक करून घेतलेले आहेत। काही 1 किलोचे आहेत आणि हे बाकी अर्धा किलोचे आहेत। आणि जे दुसरे आत्ताच ओव्हनमधून काढलेले जे स्पॉन्ज आहेत ते मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे पूर्ण थंड झालेले आहेत। आता तुम्ही बघू शकता, हे वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झालेले आहे, कुठेही चिकटत नाही आहे। हे बघा, हा व्हॅनिला स्पॉन्जसुद्धा बघू शकता, कुठेही चिकटत नाही आहे। आणि केकच्या टीनच्या साईडला मी तेल लावलेलं असल्यामुळे हा जो केक आहे तो इझिली डिमोल्ड झालेला आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा, कुठेही वरच्या बाजूला तो ओला झालेला नाही आहे। आता याचंच मी तुम्हाला रिझन सांगणार आहे की केकचा स्पॉन्ज ओला का होतो किंवा चिकट का होतो। खूप जणांची मला कमेंट असते की मॅडम आमचा केकचा स्पॉन्ज वरच्या साईडने फार चिकट होतो। आता बघा, ह्याचे मी तुम्हाला 3 इक्वल लेअर करून दाखवते आणि त्यासोबत तुम्हाला याचं रिझन सांगणार आहे की केकचा स्पॉन्ज हा चिकट का होतो। तर एक लक्षात ठेवा, केक स्पॉन्जमध्ये जेव्हा खूप जास्त पाणी टाकलं जातं तेव्हा केकचा स्पॉन्ज हा चिकट होतो। तुम्हाला जे मेजरमेंट दिलेलं आहे त्या मेजरमेंटनुसार तुम्हाला प्रीमिक्स, पाणी आणि तेल घेणं खूप गरजेचं आहे। आता अर्धा किलोचा जेव्हा आपण स्पॉन्ज लावतो तेव्हा त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम एवढं प्रीमिक्स आणि 100 ml एवढं पाणी आणि साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल टाकणं गरजेचं आहे। या मेजरमेंटमध्ये जेव्हा तुम्ही केकचा बेस लावता तेव्हा तुमचा जो बेस आहे तो बिलकुल चिकट होणार नाही। आता हा व्हॅनिलासुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते। हा जो वरचा पोर्शन आहे तो मी काढून टाकणार आहे। याने आपला जो केक आहे तो थोडासा डोम शेपमध्ये येतो, त्यामुळे हा मी काढून टाकते आहे। आता बघा, हा इझिली कटसुद्धा होतो आहे। आणि जेव्हा या स्पॉन्जपासून आपण केक बनवतो तो परफेक्ट अर्धा किलोचा केक बनतो, कारण की आपल्याला प्रीमिक्सचं जे वजन केलेलं असतं किंवा केक जेव्हा बेक होतो त्याचं आपण वजन करतो ते वजन टोटली 250 ग्रॅम भरतं आणि नंतर शुगर सिरप आणि आपली क्रीम ॲड करून असा आपला 250 ग्रॅम एक्स्ट्रा, म्हणजे 250 आणि 250 500 ग्रॅम टोटल आपला अर्धा किलोचा केक तयार होतो। आता हे बघा, 3 एकदम इक्वल लेअरमध्ये हे जे केक आहेत, स्लाईस आहेत या केकचे, ते कट झालेले आहेत आणि कुठेही जास्त क्रम्स आलेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता। तर या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।